नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण घेऊन आलं पुन्हा एकदा आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणी जागवत कालच्या भागाला आपण सुरुवात केली होती आणि त्यानिमित्तानंच त्यांच्या जवळचे हे सगळे त्यांचे मित्र या मंचावरती आलेले होते. आजही त्यांच्याच बरोबरीनं आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आता येणार आहे विजय सरांकडे. व्यवसाय कसा करायचा, उद्योग कसा करायचा हे त्याच्या डोक्यात. कारण साहित्य संघ मंदिरामध्ये लक्ष्मीकांत हा कपडेपटापासून ते अगदी सगळ्या सामानाची हलवाहलव करण्यापासून तो काम करायचा आणि त्याचे त्याला महिन्याला 500 रुपये मिळायचे. आणि त्या काळामध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांना पहिल्या प्रत्येक प्रयोगाचे 500 रुपये मानधन मिळायचे. तर हा म्हणायचं, मी त्यांच्या इतकंच मानधन घेतो, पण ते फक्त महिन्याचं. तर त्या मार्मिकच्या वर्धापन दिनासाठी आम्ही दोघांनी कंत्राटदार, खरं तर कंत्राटदार, इथे आज विजय पाटकर आहेत, ह्या सगळ्या लोकांना कामाला लावलं होतं. जा तुम्ही तालमी करा, हे करा, ते करा. आणि कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी पडद्याच्या मागून अनाऊन्समेंट आली, प्रेक्षागृहात जर कुठे लक्ष्मीकांत बेर्डे असेल तर पाठव, आत्ता लगेच तुम्ही रंगमंचावर या. मला सांगतो, बघ मला फक्त एकट्याला ओळखतायत, मला फक्त बोलवलं. म्हटलं जा ना, खरंच तुला ते ओळखतायत, जा. आणि तो गेला. त्याच्यानंतर म्हटलं आता सुरू झाला कार्यक्रम, म्हटलं हा लक्षात दिसत नाही कुठे. त्याच्यातला खोडसाळपणा आणि खोडकरपणा एवढा आहे. तो म्हणतो की विजय, एवढ्या कौतुकाने मला बोलवलं होतं कशाला, तर महाराष्ट्र गीताला कोरस द्यायला तरी मला मागच्या रांगेत उभं केलं. म्हणजे स्वतःची झालेली, ज्याला म्हणतो ना की फजिती, हे सांगण्याचा जो मोठेपणा. आणि मला असं वाटतं की हाच त्याच्यातल्या विनोदाचा एक मोठा घटक होता, हा स्थायीभाव होता तो. वा वा. आता येणार आहे किशोरी अंबिये तुमच्याकडे. फिरक्या घेण्यात लक्षा मास्टर, आणि माझी खूपच घ्यायचा फिरकी तो. आम्ही सगळे जेवायला कोल्हापूरला त्या शांती किरणमध्ये बसलो होतो. उस्मान नावाचा फायटर माझ्या समोरून असा फिरत होता, असं वगैरे करत होता. आणि मी खूप घाबरले होते. लक्षा म्हणतो, माणूस चांगला आहे, काय नाही, हात नाही लावणार तुला, काही नाही करणार, खूप चांगला माणूस आहे, खूप चांगला. पण हे घेतल्यावर ना सटकतं त्याचं, हात नाही लावणार, फार फार तर खून बिन करतो तो. ॲक्च्युली त्यांनी इतकं घाबरून ठेवलं होतं. आणि मी जेवायला बसले, मी हात असा ठेवला ताटात आणि त्यांनी असं असा आला आणि एवढाच असं उभा राहिला. मी घाबरले. तिकडनं उठले, त्यांनी कोयता उचलला, बैठली की नाही, बैठ जा, खाना खाली. नाही खाऊंगी, नाही, बैठ जा वरना मार डालूंगा. मी तिकडनं जो गेला, पिक्चर वगैरे नको मला, शॉट वगैरे गेला. मी धावते. मी शांती किरणच्या जवळजवळ 2 मैल धावत होते आणि लक्ष आणि सगळे हसत होते मला बघून. खरंच खूप मजा येते या, म्हणजे आम्ही फक्त ऐकत राहावं. हे पुस्तक तुम्ही उघडून दाखवताय, मला किती आनंद आहे. खरं तर मला असं वाचायला मिळते लाईव्ह. प्रेमाजी, हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर तुम्ही अनेक सिनेमे केलेत, काय सांगाल लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल? तो इतका चांगला काम करत होता की मला काही करायची गरजच पडत नव्हती. आणि काही केलं तरी तो हे म्हणायचा, प्रेमा हे बघ बेस्ट. आणि तिकडनं मग महेश म्हणणार, व्हेरी गुड प्रेमा, की मला आणखीन हे व्हायचं. सगळे मिळून आम्ही सीन वाचायचो आणि सगळे मिळून मग एकात एक निघायचं काहीतरी. निघाल्यानंतर तुम्ही हो कुठं म्हणला, करेक्ट प्रेमा, व्हेरी गुड, असं म्हटलं की माझ्या आणखी भर पडायची. आणि दुसरी संधी सुद्धा मला महेशजींनी दिली. पिक्चर गोल्डन ज्युबली झालं. त्यानंतर पब्लिक समोर होती, सगळे लोक होते तिकडे, असे मीच नव्हती. तर पब्लिकमधून आवाज आला, वी वॉन्ट अंबक्का, वी वॉन्ट अंबक्का. आणि मग महेशनी बोलले लगेच, प्रेमा डॅमेट कुठे गेली, कधी पण मागेच राहते. आणि मग मला असं ओढून समोर आणलं आणि मग सगळ्या रांगेत मी पुढे, मी आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि लोकांना हात दाखवला. मी हसत होती आणि हसता हसता रडत होती. अरे वा, क्या बात.
तर लक्ष्मीकांत बेर्डे सर बोला. डान्स पण सांगतो म्हणजे हा, आम्हाला सर. खूप किस्से आहेत. आम्ही आम्हाला ते धमाल करत हा. होतो सोबत होते. तर आपला लक्ष्मीकांत खरं हा. सगळ्यांना माहिती आहे तो फक्त रिदम चांगला होता. तो डान्सर काय अच्छा. नव्हता. कुठली स्टेप द्या हा अशी जे टँग 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 तो आपला तो त्याच्यातच करायचा अच्छा ते तोच करायचा. तर सुबोधदा म्हणाले तिथे कट 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 अरे लक्ष तू काय करते बरोबर कर ना. मग दुसरं टेक 2 कट अरे लक्ष तू काय करते ते मिथुन चक्रवर्ती बघ काय नाचते. लक्ष लगेच त्याला पैसे किती मिळतात ते बघ. आणि आठवलं मला का तो इतका म्हणजे मस्त हजरजबाबी होता हजरजबाबी. आणि असं रेडी त्याच्याकडे काहीतरी पंच असायचा. निवेदिता तुला आठवत असेल आपण थरथराटच्या वेळेला एक गाणं करत होतो. ते गणपतीचं गाणं होतं. गजानना रे तुला स्मरून आज झाले सारे पावन. तर पहिल्या दिवशी लक्ष्मीकांत बेर्डे आणि आपली ही होती पूजा त्यांचा डान्स नाही पूजा होती पूजा थरथराटला पूजा होती ना. थरथराटला पूजा आणि लक्ष होता. प्रिया थरथराट होती. आम्हाला वाटतं हे कन्फ्युजन प्रिया. आम्हाला वाटायचं हे कन्फ्युजन आमचंच होतं. खुद्द त्यांचं पण होतं. थरथराटमध्ये प्रिया होती. लक्ष आणि प्रियाचा डान्स होता आणि तिकडे अनवाणी डान्स करायचा होता आणि तिकडे आम्ही तसं आणि ऊन आणि खाली ना खूप छोटे छोटे दगड होते. तर लक्ष डान्स करत होता बिचारा पाय अनवाणी. तर मला सारखा विचारायचं अरे मी पाय चप्पल घालून करू का वेळ आहेस का तू डान्स करायला पाहिजे काय दगड कुठे आहेत? आणि देवाचं गाणं. काहीतरी काय करायला पाहिजे तुला. तो बिचारा तसाच करत होता. दुसऱ्या दिवशी आमची पाळी आली मी आणि निवेदिता आम्ही दोघंही तिकडे जॉईन होतो. आणि मी डान्स करतो आणि मला लागायला लागले दगड. म्हटलं सर आज दगड खूप आहेत काल नव्हते इतके. तो काय म्हणाला माहिती हो आज दगड आहेत काल नट होते. पण हे कौतुक आहे की महेश स्वतः हे सांगतो यार खरंच कौतुक आहे. पण खरंच ते सुचणं पण विशेष असतं. तर मंडळी आता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दलची ही चर्चा रंगात आलेली असताना एक सरप्राईज सगळ्यांच्या समोर आता येणार आहे. आम्हाला खूप इच्छा होती खरं तर लक्ष्मीकांत बेर्डे जर असते तर या कार्यक्रमात त्यांना आमंत्रित करावं आणि त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकाव्यात आम्ही. पण ती गोष्ट नाही होऊ शकली. पण सतत असं वाटतं की या थुकरटवाडीमध्ये ते येतील कुठल्या ना कुठल्या तरी रूपात येतील. आणि असं म्हणतात ना खूप इच्छा व्यक्त केली की ती पूर्ण होऊ शकते कदाचित. तसंच काहीतरी होणार आहे. एक सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. बघूयात आमची ती इच्छा पूर्ण होते का. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनय बेर्डे यांच्यासाठी. जसं की बाबांचं गाणं होतं मी आलो मी पाहिलं मी जिंकून घेतलं सारं. हा राजा आता होणार आहे फिल्म स्टार सुपरस्टार. तेच स्वप्न घेऊन अभिनय आता या चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवतोय. अरे वा. आणि लवकरच त्याचाही नवा कोरा सिनेमा सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचं नाव आहे ती सध्या काय करते. अभिनय तुझं स्वागत. मी विनंती करेन तू आमच्या बरोबर स्थानापन्न हो. आपण भरपूर गप्पा मारूया. जोरदार टाळ्या.
तर थुकरटवाडीमध्ये आज सगळे आलेले आहेत आणि थुकरटवाडीमध्ये काय आहे, गुलकंद केबल नेटवर्क आहे. या केबल नेटवर्कवरती बरेच शोज होतात. आज एक आगळा वेगळा खेळ आपण खेळणार आहोत. त्या खेळाचं नाव सुद्धा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी संबंधित आहे. आपण खेळणार आहोत खेळ तुम्ही होणार लक्षाधीश. नमस्कार 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 मंडळी. वा वा धन्यवाद. बंद करायचं एक बटन पण आहे त्याला. तर मंडळी मला अतिशय मनापासून आनंद होतो. बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय. खरं तर गुलकंद केबल नेटवर्कवरती आमच्या इकडे एक भविष्य सांगणारे माणूस असतात, ते येत असतात. पण आज ते एका वेगळ्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर अतिशय मनापासून त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत चंद्रविलास हुकलेले यांच्यासाठी. या नमस्कार हुकलेले. नमस्कार. कुठं हुकले होते एवढे दिवस? एटीएमच्या लाईनीत उभं होतो. अरे बाप, तुम्हालाही सेम प्रॉब्लेम ना? हा सेम. काय करायचं? नाही, परवा दिवशी तुम्ही एटीएमच्या लाईन मध्ये उभा होता, ठीक आहे, पण ते टेम्परेल घ्यायची काय करत होते? नाही, बायको म्हणली नंबर लावून या. अच्छा, खूप लाईन असती. अच्छा. नाही नाही, तिकडे नाही जायचं, वेगळी इकडे जायचं. बरं, हे काय आणलंय हातात तुम्ही? हे साधारण हे मला लागतं मधी मधी. काय असतं हे साधारण? हे एक पत्रिका आहेत अरे सगळ्यांच्या, वा, जसं असेल ते. नाही, ऐका ना. स्क्रिप्ट आहे हे. पत्रिका आहे म्हणून मध्ये वाचता. लाज आहे का तुम्हाला? चंद्रविलास फाजील. तर चंद्रविलास, तुमचं मनापासून स्वागत. आणि तुम्ही वेगवेगळ्या लोकांचे भविष्य सांगतच असता, आपल्याला माहिती आहे. आज बरेच लोक आलेले आहेत, त्यांचे भविष्य सांगावं. पण हे काय व्हायचं, पूर्वी कार्डावरून सांगायचे, पण आज ह्यांनी एक मशीनच आणलं एटीएमचं. कारण आता सगळीकडे व्यवहार एटीएमचेच चालू आहेत. म्हणून हे करंट सिच्युएशनवर तुम्ही काहीतरी ह्याच्यातनं भविष्य सांगणार म्हणे. हो हो. अरे बापरे, काय कोणाकोणाच भविष्य सांगणार आहे आज? म्हणजे मी सांगेल त्यांनी यायचं. अच्छा. पासवर्ड दाबायचा, टाकायचा इकडे, टाकायचा आणि नंतर आपापली एक वस्तू मिळेल. अच्छा, आणि त्या यातनं जे वस्तू- येईल ते हा. भविष्य आहे त्यांचं. त्यांचं ते भविष्य आहे. आयुष्यपत खतरनाक कॉन्सेप्ट. कोणाचं सांगताय पहिले? महेश कोटरे सरांचं. हा, सरांचं पहिल्यांदा सांगतो. या सर, पहिला महेश मान कोटरे सर, सरांना. या. सर या सर. म्हणजे तुमचा हा डिजिटल पोपट आहे. आणि चांगला नाही जोक झाले तर ह्यांचा पोपट आहे आज. पासवर्ड दाबा. अच्छा, पासवर्ड इथं टाकायचं. इथं टाकायचा असा. हा, हे- तो दिसत नाही कोणाला. असं आहे. पासवर्ड काय म्हणतो? तुमचा जो असेल तो असा मनातल्या मनात. हा सर, 5 अक्षरे असणार, आम्हाला माहिती आहे. हो, खतरनाक टाकलाय पासवर्ड. आता बघू काय वस्तू येते. काहीतरी आलं रे. ओ, काय आलं? 64 GB SD कार्ड. 64 GB मेमरी कार्ड मिळालंय सरांना. मेमरी कार्ड कशासाठी दिलंय तुम्ही? मेमरी कार्ड यासाठी दिलं की सर लगेच विसरतात. त्यांच्या लक्षात राहत नाही. म्हणजे काय? समोरच्या माणूस लक्षात राहत नाही, त्याचं नाव लक्षात राहत नाही. हे आम्ही ऐकलंय, तुम्हाला नाव लक्षात एकदा राहतं. ते अग्रीमेंट करायला गेले होते तर घरमालकाचंच नाव विसरलं. त्यांनाही विसरलं. कदाचित त्यांचं प्लॅन असू शकतं. नाही, म्हणून म्हटलं हे मेमरी कार्ड दिलंय म्हणजे ते कधीच विसरणार नाही, लक्षात राहतील सगळे. वा वा, 64 GB मेमरी कार्ड. एवढं मोठं मेमरी कार्ड म्हणजे फोन तासात घेऊन फिरायला लागेल टाकायचं म्हणल्यावरती. वा सर, Thank you. आता तुम्ही Thank हे you, घेऊन जाऊ शकता आपल्या घरी. आणि आता पुढचं कोणाचं तुम्ही भविष्य सांगू शकता? निवेदिता ताई. निवेदिता सराफ यांचं पण आहे. अरे वा, आम्हाला कळला पासवर्ड. अशोक मामा असं टाकलं. अयो, काहीतरी आलं. ओ हो, माय गॉड. वा वा वा. गुलाबाची फुलं. पंडितजी, भविष्य सांगताय का मनातल्या गोष्टी सांगताय? नाही नाही नाही. हा, गुलाबाची फुल. गुलाबाची फुलं म्हणजे हे कशासाठी असं? हा, सुगंध घेण्यासाठी. अच्छा, सुगंध म्हणजे त्यांना फ्रेश वाटावं म्हणून? नाही नाही नाही. मग काय होतं, ते एकदा बोलायला लागलं की समोरच्याला बोलूच देत नाही. त्यामुळं बोलत असताना मध्ये सुगंध घेतला तेवढा पॉज मिळेल आणि समोरचा व्यक्ती थोडा बोलेल, याच्यासाठी गुलाबाचं फुल. वा, फार छान. असं
तर आता हे तर छानच अप्रतिम. आता कोणाचं सांगणार आहे आपण भविष्य? आता पाटकर सरांचं सांगतो. अयो पाटकर सर या सर. पाटकर सरांचा स्लॅपस्टिक असा आहे. अयो एफोर्स आले. एफोर्स काय हो? हे वेफर्स. हे कशासाठी वेफर्स? हे रात्र काय काय कसं आहे, सकाळचा चहा म्हणू नका, हा. दुपारचं जेवण म्हणू नका, नाश्ता म्हणू नका, रात्रीचं जेवण म्हणू नका. हा. यांना वेफर लागतातच. मच्छी मटण खायचं असलं तरी बाजूला वेफर्स पाहिजेच. असं खरं सर? हे आम्ही ऐकलं. खरंय खरंय. हे पण ही सवय सुद्धा माझ्या मोठ्या भावाने मला लावली आहे. अच्छा. पण चांगली आहे. खरंय. सकाळी पेपर वाचता का वेफरवरच काम बघा? त्याचं लिहिलं असेल हा. तर तुम्ही वाचतो. वा वा, पण वेफर पाहिजे. वेफर पाहिजे. वा वा. खतरनाकच तुम्ही सांगता राव भविष्यराव. आम्हाला तर तुमच्यावर विश्वासच बसलाय. आता कोणाच सांगताय तुम्ही? किशोरी आंबे. किशोरी आंबे मॅडम या. वा. हो हो, तुमचं पासवर्ड काय असेल? लईच गीच मिडकाला. अयो काय तर आधी झालं हे काय? हे काय? अयो फोन ते आपण करायचो का नाही काडीपिटीचा फोन? तसा फोन येतो. काडीपिटीचा फोन का आला? बोला तिथून. हा, हॅलो 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 बोला. हॅलो हॅलो, माझा आवाज येतो का तुम्हाला? हा येतो येतो. आयुष्य खतरनाक. कस काय हे का काडीपिटीचा फोन का? नाही, कारण काय यांना एकदा फोन आला की अर्धा तास ठेवत नाही. त्या बोलतच असतात आणि त्यातल्यातच समोरचा फोन येत असेल तर त्याला सांगतात अर्ध्या तासानं कर. मग तो माणूस एकदा सुरू झाला बोलायला का या थांबतच नाही. तो म्हणतो बाई अहो माझं बिल वाढतंय, तुम्ही थांबा. अर्धा तास फोनवर बोलायची सवय आहे त्यांना. म्हणून हे काडीपिटीचा याचं काही बिल नाही येत, काय नाही. एन्जॉय पण होती, बोलणं पण होतं. एन्जॉय पण होती. वा वा. हे जे काय व्याकरण जे काय काडीपिटीचा फोन तुम्ही नक्कीच तुमच्या बरोबर कॅरी करू शकता. तुमचा नंबर द्या मला. वा वा वा, खतरनाक. आता कोणाचं भविष्य सांगणार आहे का आपण? शहाणे मॅडम. किशोरी शहाणे मॅडम. किशोरी शहाणे वीज या. बघूयात काय आलेलं आहे यांच्या भविष्यात. लाईट बिल आलं. लाईट बिल आलेलं. किशोरी वीज यांना लाईट बिल आलेलं आहे. मला भरावं लागत वीज यांना लाईट बिल का आलेलं आहे? कारण ते एवढे ब्राईट आहे ना, किती वीज लागत असेल हा, बरोबर आहे. म्हणून हे लाईट बिल आलं. मॅडमच एवढ्या ब्राईट आहेत म्हणल्यानंतर थँक्यू. खतरनाक. एटीएम मशीन आहे का काय का माणूस यार? तर आता आपण फॅमिलीला बोलूया जे ह्यांच्या विरोधात खेळणार आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर, तुमच्या सिनेमामध्ये ना अनेक विलन होऊन गेले. त्यातला एक विलन तर आपण कालच्या एपिसोडला बघितलाच. पण काय एक टोळी होती, टोळी टकलू आयवांची. तर ती तर टोळी त्यावेळेला गाजली. त्यांचे जे आता पुढचे पिढी आहेत ते येत आहेत, त्यांची फॅमिली या. टकलू आयवान फॅमिली या. हा, ते चाबूक बाजूला ठेवा. चला. अरे ओ या ओ. कोण लाकूड तोडी आहे का? कोण ठरवा. सगळं आणलंय. कुऱ्हाड बिराड. ह्याच्यात काय आहे? बिराड हा ह्याच्यात काय आहे? याच्यात काय माहिती, मागे होतं पटकन उचलून आणलं. हे कसले विनोद माहिती का? हे लगेच सुचलेले विनोद आहेत. तर वा वा. हे काढाव. हे बाहेर घ्या. माल आहे तो बाहेर घ्या. आयुष्यपत खतरनाक. खतरनाक. अरे हे तुम्ही सगळेच यार टकलू आहेत. म्हणजे आता आपल्या सरकारने सांगितलं की कॅशलेस व्यवहार करा. यांचे सगळे कॅशलेस व्यवहार केव्हा झालेले आहेत. अरे पण ही तुमची फॅमिली, तुम्ही काय तिघ भाऊ आहे का? हा, म्हणजे आम्ही तिघ पण असे भाऊ आहेत. वाटत तुम्ही नाही तिघ भाऊ आहे? माझी पोर आहेत. आयुष्यपत. आमची आई.
मम्मी नमस्कार मम्मी. पण मम्मीला तेवढे केस आणि बाकीचं काय तुम्हाला नाही? ते बापावर गेल ते सगळे. अच्छा, म्हणजे वडील त्यांचे असे होते का? नाही तसं आमच्या पप्पाला सॉलिड केस होते. होते. मग काय झालं? हे सगळं फॉल्ट महेश कोठारे सर तुमचा आहे सर. पप्पांना केस होते, ह्यांच्यामुळे काय फॉल्ट आहे? यांनी आमच्या पप्पाला सिनेमामध्ये घेतलं, हा. त्यांना असे केस कापायला लावले, तेव्हापासून जे त्यांचे केस गेले ते अजून आले नव्हते. मग त्यांच्यामुळेच आमची ही अवस्था आहे. अच्छा, त्याच्यामुळे तुमची अशी आवड. एकदा माझा बाप भेटू दे फक्त. असू द्या. नाही असं कसं त्यांच्या ऍक्टिंग साठी आमची बाजून ठेवली मला काय अर्थ आहे? ठीक आहे. नाही माझा बाप भेटू दे मग मी सांगतो त्याला काय. आमच्यामुळे आमच्या बापामुळे आमचा जन्म असा आहे, TDS कापून झालेला आहे. काय TDS कापून नाही झालेला, मग? सगळंच उच्चाटन झालंय तुमचं. नीट बघा. असू द्या तुमचं आणि स्वागत. ही आमची खानदानी निशाणी आहे बरं का. होय का? हा फुस. किशोरी शाणेताईंना मला प्रश्न विचारायचे. तर बेसिकली मध्ये कसं आहे की त्यांची फिगर जी आहे ते वर्षानुवर्ष मेंटेन करून आहेत. हो. आणि महाराष्ट्रातल्या देशभरातल्या अनेक बायका त्यांना आपलं प्रेरणास्थान मानतात. तुम्ही नेमकं काय करता फॉलो मॅडम? काय करता? काय डाएट असेल, काहीतरी जिम असेल, खाण्यापिण्याचं काहीतरी असेल, प्लीज आज तुम्ही महाराष्ट्राला सांगावं. आणि मला पण असं मला वाटतं. आई आता प्रश्न विचारला त्यांना बोलूच दे. नाही, एक सविस्तर मी प्रश्न विचारून यांचा घेतला. प्रश्नच अर्धा तासाचा. थांबा मॅडम. सांगा. फिटनेससाठी मी एक्सरसाइज व्यायाम रोज करते आणि खाण्यापिण्याचं साधारण काय खाण्यापिण्यामध्ये असतं? कंट्रोल करते. माझी प्रश्न तुम्हाला काय? एवढीच विनंती आहे हा. की हे तुम्ही तुमच्या मिस्टरांना पण सांगा. हे काय आहे? हे पहा, खरं तर त्याला पण जरा सिरियसली घ्यायला सांगा मॅडम. तेच माझे ट्रेनर आहेत. निवेदिता मॅडम मला तुम्हाला प्रश्न. अयो साप. अरे आईची वेणी आहे ती, नाव आहे का? आई शांत हो. सॉरी तशी दिस. बरं वाटतं ना? बरं. म्हातारपणी कसं दुखतंय ना. निवेदिता सर कॅरेक्टर मध्ये आले ते. बोलता येत नाही ना. निवेदिता मॅडम तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मॅरेथॉनला पळत जाता, हे खरं आहे का? हा, हे लय आम्ही पण ऐकले. हो, म्हणजे काय तुमचं त्याच्या मागचं काय म्हणणं आहे? म्हणजे मी फिटनेससाठी पळायला सुरुवात केली. आणखीन मला खूप मी एन्जॉय करते मॅरेथॉन पळायला. सो 21 किलोमीटर्स, 10 किलोमीटर अशी पळते. मॅरेथॉन. मॅडम आम्ही पण मॅरेथॉनला जातो, पण एसटीन जातो. कसं काय? हा, एसटीन जातो मॅरेथॉनला. नाही का, थंड हवेचं ठिकाण, तिकडे लई लोक हनीमूनला येतात. मॅरेथॉन. अरे ते माथेरान. काय चालू आहे तुमचं? आम्ही मॅरेथॉनला एसटीने जातो म्हणतो. ते माथेरान. माथेरान आहे ती. हा, हे शिकवलं का मी तुला रसायनशास्त्रात? खरं सांगू का, माझे बाबा हे सांगतात ते एक्सरसाइज माझे बाबा नेहमी करायचे, पण साला माझा बाप भेटला ना सर तुम्हाला. तुमचं आलं लक्षात. नाही बापामुळे हालत आहे आमची. भेटू दे फक्त. एवढं पण तुम्ही होणार लक्षाधीश या कार्यक्रमातला पहिला प्रश्न. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे हिंदीतले सिनेमे पण खूप गाजले. मैंने प्यार किया आणि हम आपके है कौन. माझा प्रश्न, ह्या दोन सिनेमामध्ये एक कॉमन गोष्ट आहे, ती कुठली? फक्त सलमान खान आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे उत्तर देऊ नका, ते होतेच. कुठले अभिनय? तुम्ही रीमा लागू. नाही. प्रिया बेर्डे. कुत्र होतं का दोन्ही याच्यात? सूरज बडजात्या. सूरज बडजात्या. आता तुम्ही उत्तर द्या की मैंने प्यार किया आणि हम आपके है कौन मध्ये अशी कुठली एक कॉमन गोष्ट आहे? त्याच्यामध्ये कॉमन गोष्ट ही आहे की त्या दोन्ही पिक्चर मध्ये सागर कारंडे नव्हते.
सागर कारंडे नव्हते. हे कसलं काय तरी फालतू उत्तर देत आहे. एक मिनिट सर, लॉजिक आहे याला. कायचं लॉजिक आहे? लॉजिक आहे बघा. कसं राहतं की सागर कारंडे ही तर तुमच्या शो मध्ये कुठला रोल करतात? पोस्टमनचा रोल करतात. त्या दोन्ही सिनेमामध्ये पत्र पोचवण्याचं काम कुणी केलंय? कुणी? एकात कुत्र्यान केलं, एकात कबुतरान केलं. त्याच्यामध्ये सागर कारंडेला रोल नव्हता. एवढंच आमचं फ्रस्ट्रेशन, बाकी काही नाही. खतरनाक खरंच आज खरंच घेशील रे एखाद्या वेळेस. किती ब्रिलियंट पोरगा जन्माला घातला आई तू. तो आपल्याला आई पण तुला सांगतो आज बाप आता पुढील पुढील पॉइंट कोणाला त्यांना मिळाला? ऍक्च्युअली जास्त लॉजिकल ह्यांचं जरा वाटलंच मला. लॉजिक तुकरेटवाडीचं लॉजिक. पुढील प्रश्न. हमाल दे धमाल चित्रपट सगळ्यांनी बघितलेला आहे. त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे हंडी फोडताना दाखवलेले आहे एका गाण्यात सुद्धा. हंडी फोडल्यानंतर लक्ष्या मामाला कुठल्या 2 गोष्टी मिळतात? अशोक शिंदे. पहिला अशोक शिंदे मिळतो. आणि पैसे मिळतात. दही. ह्यांचं पेमेंट ह्यांना द्या, कारण हे बरोबर आहे. सर तुमचं कास्टिंग चुकीच्या जागी झालंय. वा अशोक शिंदे. पण ते येणार आम्हाला कॉन्फिडन्सच होता. पण ते सांगा लॉजिक अशोक शिंदे कसं सगळ्यांनाच. नाही ते असं हंडी फोडताना समोर अशोक शिंदे दिसतो ना त्यांना. मग ते तसं चढत ते अशोक शिंदे दिसत आणि त्यांना लगेच जावई दिसतो त्याच्यामध्ये. बहिणीचं लग्न ह्यांच्या बरोबर लावणार. लोकांना पडायचं असतं पण त्यांना अशोक शिंदे जावई दिसतो. आता प्रश्न असा आहे, एक गाडी बाकी अनाडी चित्रपटात जी गाडी आहे ती आपोआप चालताना दाखवलेली आहे, पण ऍक्च्युअल मध्ये ती गाडी कोण चालवत असेल? मेकॅनिक गाडीचा. तुमचं काय म्हणणं आहे? सर स्वतः मोहन जोशी सर चालवत होते. बसा, ते त्या पिक्चर मध्ये गेलेले दाखवलेले आहेत. काय सांगायलाच गेलेले दाखवलेले आहेत. परवा बघितलं मी काय दिया परदेश मध्ये. गेलेले दाखवलेले. एक पण एपिसोड आम्ही चुकवत नाही. ते होते आहेत त्याच्यात. मग काय खाली बसून चालत होते? शूटिंग मध्ये ते आले नाहीत याचा अर्थ ते नव्हते असं नाही. ते असं लपून असं 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 ड्राईव्ह. आणि तो हॉर्न वाजला तेव्हा कळलं होते, कारण हॉर्न असा वाजला बोला 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 बोला. सर तुम्ही लईच रेस घेता असं तुम्हाला नाही वाटत? रिक्स नाही घेतले. हे जोक त्यांना आवडतं म्हणून मी घेतला स्वतः मोहन जोशीला. पुढील प्रश्न हा शेवटचा ह्या मधला. झपाटलेला सिनेमा खूपच गाजला. झपाटलेल्या बाहुल्याच्या आत कोण असतं? कापूस. कापूस असं एक उत्तर आहे. रामदास पाध्यांचा आवाज. रामदास पाध्ये असतात. प्रभावळकर. कापूस हे परत एक उत्तर. दिलीप प्रभावळकर असतात असं उत्तर आहे. जज तुम्हाला येतंय का याचं काय उत्तर? नाही. अरे कापूस सोडा, माझा बापूस बघा कुठे मिळतो. तुम्ही असं वडिलांबद्दल बोलू नका. तुला काय करायचंय? मी माझ्या बापूबद्दल काय बोलेन? असं काय बोलतोय म्हणजे? अरे ही वडिलांबद्दल असं बोलतात. आपल्यासारखंच का करत? काय करणार? आमच्या वडिलांबद्दल बोलतो. तुमचं काय त्याच्यात? असं बोलू नये. काय करशील रे तू? काय करीन? गिरगिर गिरगिर गिरगिर. याने खानदानाच्या निशाणीला हात लावला. आता हा गेला माझ्या काम. माझ्या हातात हे बघ. अरे मला परत दिलेस देवा. याचा अर्थ तू आमचा बाप आहे. वय पोरा. माझा बाप आहे. वय पोरा. तर शेवटी व्यवहार कॅशलेस झालाच.
तर असं ही गंमत इकडे रंगली. पण आता हे तर गेले म्हणल्यानंतर जिंकलेले आहेत हे जोरदार टाळ्या थरथराट यांच्यासाठी. आजचा एपिसोड आमच्यासाठी जितका महत्त्वपूर्ण आहे अर्थातच तुझ्यासाठी असणार. कारण लक्ष्मीकांत बेर्डे यांचा तू सुपुत्र आहेस. काय सांगशील बाबांबद्दल? खरं सांगतो, मी जेव्हा 12-13 वर्षाचा होईपर्यंत मला माहिती नव्हतं माझे बाबा किती मोठे स्टार आहेत म्हणून. मला वाटायचं आहे माझे बाबा आहेत आणि फिल्ममध्ये कामं करतात, दॅट्स इट. मला नाही वाटायचं एवढे मोठ्या लक्ष्मीकांत बेर्डे एवढा मोठा सुपरस्टार आहे, एवढे फॅन्स असतील त्याचे. मी जेव्हा पुण्याला हॉस्टेलला गेलो तेव्हा प्रत्येकजण मला येऊन अप्रोच करायला लागले, तू लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा आहे, तू लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा आहे, मला खूप आवडतं तुझ्या बाबांचं काम वगैरे वगैरे. आणि नंतर मला रिअलाईज होत गेलं की यार की ते किती मोठं नाव आहे आणि माझ्या मागे किती मोठी लेगसी आहे. तर असं कशी गमती जमती आठवणी तर माझ्याकडे एवढे नाही आहेत, कारण मी खूप लहान असताना ते गेले. पण त्यांच्या फ्रेंड्सकडून किंवा मम्मीकडून कधी कधी मला ऐकायला मिळतात त्यांच्याबद्दल. आणि सध्या हा पिरियड माझ्यासाठी खूप इमोशनल आहे, कारण माझी फिल्म रिलीज होते आणि माझा जेव्हा टीजर लॉन्च झाला त्यावेळेला मी व्हेंटिलेटर बघायला गेलो आणि व्हेंटिलेटर एक बाबांच्या रिलेशनवरती फिल्म होती. मी खूप इमोशनल झालो, पण माझी पण अशी इच्छा होती की यार माझे पप्पा हवे होते. कमीत कमी त्यांचा एक फीडबॅक मला हवा होता की यार काय केलं आणि कसं केलं आहे. आय मिस हिम. त्यांचे कमी महसूस होते, ते खूप मोठे दिग्गज होते, खूप मोठे कलाकार होते. सो खूप मोठं नाव आहे माझ्या मागे, आय हॅव टू लिव्ह अप टू दॅट नेम. तर एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझ्यावरती. वा वा वा. आज इथे आणखीनही काही मान्यवर उपस्थित आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. एक अशी व्यक्ती ज्यांनी लक्ष्मीकांत यांच्या चेहऱ्यावरती हात फिरवला की मगच लक्ष्मीकांत पडद्यासमोर उभे राहायचे, कॅमेऱ्यासमोर उभे राहायचे. त्यांची रंगभूषा करणारे मोहन पाठारे सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्येष्ठ रंगभूषाकार मोहन सर, मनापासून तुमचं स्वागत. आणि अनेक वर्ष तुम्ही लक्ष्मीकांतजींना अगदी जवळून पाहिलेलं आहे. काय सांगाल आज त्यांच्याबद्दल तुम्ही? टायमाच्या बाबतीत तो बराच पंक्च्युअल होता आणि सकाळी 7ची शिफ्ट असेल तर 6:30 वाजता मला यायला सांगायचं. आणि कधी असं म्हणजे असं मी ॲज अ मेकअप आर्टिस्ट आहे म्हणून असं एक चांगला मित्र हे आज सांगतीलच, हे समोर आहेतच. एक सीन होता ज्या हम आपके है कौन मधला, त्यांनी बराच मोठा सीन होता ते रेणुकाचं. हो. तर त्यावेळेस एवढा मोठा सीन त्यांनी ग्लिसरीन न घेता तो पूर्ण मोठा सीन एवढा त्यांनी शॉट त्यांनी मोठा शॉट दिला त्यांनी. क्या बात आहे. वा वा. आणि आज आपल्याबरोबर आहेत लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पुतणे संतोष बेर्डे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि त्यांच्या सौ सुषमा बेर्डे ह्याही उपस्थित आहेत. संतोषजी, काय सांगाल तुम्ही काकांबद्दल? खरं आमचं एकत्र कुटुंब, फार मोठं कुटुंब होतं. 30-35 माणसं घरात असायची. मी त्यांच्याबरोबर बिघडले आणि टुरटूचे दौरे केले होते. एक आमचा सलग दौरा होता 14 दिवसांचा, बिघडले आणि टुरटूचा. तो दौरा झाल्यानंतर शेवटचा शो नागपूरला झाल्यानंतर लक्ष्मीकांत काकांनी सगळ्यांसाठी 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी ठेवली होती. अगदी बॅकस्टेजपासून सगळ्यांना त्यांनी त्या पार्टीसाठी बोलवलं होतं. सगळेजण आले, सगळी पार्टी एन्जॉय करत आहेत. रात्रीचे काहीतरी 11:15 वाजले होते आणि बॅकस्टेजचे दोघेजण आले नव्हते. त्यांच्यात काही भांडण झालं, आय डोंट नो माहिती त्याने. पण तो जो विन्सेंट नावाचा एक माणूस होता तो आला नव्हता आणि तो वरती यायला चाचरत होता, कारण तो म्हणतो मी एवढ्या 5 स्टार हॉटेलमध्ये कसा येऊ. कुठून तरी ही लक्षा काकाला गोष्ट कळली. नागपूरची 5 स्टार हॉटेल, खाली सुन्न रस्ता होता. लक्षा काका खाली आला आणि त्याच्याजवळ गेला. तो बाहेर उभा होता हॉटेलच्या सुनसान फुटपाथवरती. तो त्याच्यासोबत बसला. तू वरती येत नाहीस तर मी तुझ्याजवळ इथे जेवतो. आणि त्याने एक झुणका बाकारू खालती मागवली आणि त्याच्याबरोबर तो जेवला. महाराष्ट्राचा सुपरस्टार, हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे त्यावेळी. क्या बात आहे. तर आता तुकरटवाडीमध्ये एक पोस्टमन काका येणार आहेत. तुकरटवाडी म्हटलं की पोस्टमन काका आलेच. बघूयात आज ते कुठलं पत्र घेऊन येत आहेत. एक पत्र आलंय, मी वाचून दाखवतो, तुम्हाला कळेल कोणाचं आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांना नमस्कार. खरं तर आमच्यासाठी तुम्ही लक्ष्य आहात. लक्ष्मीकांत असं नाव असतानाही लक्ष्य हीच तुमची ओळख आहे.
कदाचित नावाचा अपभ्रंश करून ओळखला जाणारा पहिला अभिनेता. एवढं आम्ही तुम्हाला हक्काचं समजतो, आपलं समजतो. विनोदी भूमिकामुळे एवढी जवळीक निर्माण झाली असेल कदाचित. हसवणारा माणूस आपला वाटतो, पण आपल्या माणसाच्या अंतरंगात सुद्धा डोकावून बघायला पाहिजे कधीतरी. लक्षाच्या काळातला मराठी सिनेमा अगदी सुमार होता असं सहजपणे लिहून मोकळे होतात काही विद्वान. तेव्हा खूप त्रास होतो. खरं तर तमाशापटातून सिनेमा वास्तवाकडे वळत होता. सिनेमाचा हिरो, सिनेमाची गोष्ट शहरातली दाखवायला सुरुवात झाली होती. प्रेक्षक मध्यमवर्गीय किंवा कामगार जास्त. त्यांना तणाव विसरायचा होता. बेरोजगारी, गरिबी आणि महागाईने त्रस्त लोक 2-2.5 तास टेन्शन घालवायला सिनेमा बघायचे, कारण दुसरं कुठलं माध्यमच नव्हतं. अशावेळी मराठी माणसाचं मनोरंजन करायला हिचकॉक, रॉबर्ट डी निरो हे न जन्मता दादा कोंडके, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे जन्मले. स्वतःला शहाणी समजणारी काही मूढभर मंडळी कुठल्याही विनोदाला नाक्कम ओरडताना दिसतात. माणूस रडत जन्माला येतो पण नंतर हसायला लागतो, पण ही मंडळी रडत जन्माला येतात पण नंतर रडतच असतात. आपल्याकडे जे जे लोकप्रिय आहे ते सुमार आहे असं म्हणणारी एक मूढभर 1.5 शहाण्या लोकांची जमात आहे. हे लोक ताजमहालाला सुद्धा नावं ठेवतील. फक्त यांनी स्वतः कधी दिवाळीतला मातीचा किल्ला सुद्धा बनवलेला नसतो. पण विनोदाचा दर्जा हा नेहमीच अभिनेत्यावर अवलंबून नसतो, तो प्रेक्षकांवर पण अवलंबून असतो. दिवसभर कष्ट करणाऱ्या माणसाला जागतिक मंदी आणि पर्यावरणात होणाऱ्या बदलावर विनोद ऐकायला आवडत नाही. वर्षभर शेतात राबून वर्षा 6 महिन्याला सिनेमा किंवा लोकनाट्य बघणाऱ्या शेतकऱ्याला काकूने काकाच्या कोटातला कागद कात्रीने करा करा कापलासारखे विनोद ऐकवले तर तो हसेल का? आपल्या भोवती सगळ्या माध्यमात गुन्हेगारी, भ्रष्टाचार अशा निराश करणाऱ्या बातम्या चालू असतात. अशावेळी हसवणारी माणसं खूप महत्त्वाचं काम करत असतात. दुर्दैवाने त्यांना त्यांचं योग्य श्रेय मिळत नाही. हसवणाऱ्या माणसाच्या योगदानाबद्दल गंभीरपणे विचार करायला हवा. सगळ्याच विनोदी नटांना हा नियम लागू होत नाही. काही जण आपण लोकांना हसवतो असं समजतात, पण खरं तर ते हास्यास्पद असतात. त्यांचं हसू आलेलं नसतं, त्यांचं हसू झालेलं असतं. असे अपवाद सोडा, पण ज्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं त्यांना योग्य श्रेय देण्याचं काम आपण करायला हवं. मिस्टर बीन आणि जिम कॅरीला जी प्रतिष्ठा आहे ती आपल्या विनोदी नटांना का नाही, याचा प्रेक्षक आणि अभिनेते दोघांनी विचार करायला हवा. नेमकं कोण कमी पडतंय? लक्ष्मीकांत बेर्डे, तुमच्या निमित्ताने असं खूप काही डोक्यात आलं. तुमचा सन्मान करण्यात आम्ही कमी पडलो असं राहून वाटतं. पण सामान्य प्रेक्षकांनी मात्र नेहमीच तुमच्यावर मनापासून प्रेम केलं, करत राहणार. आणि आमचा लक्ष अजरामर राहणार, तुमचा चाहता. महेश कोठारे सर, काय सांगाल या पत्राबद्दल तुम्ही? एक वाक्य आहे, कॉमेडी इज अ व्हेरी सिरियस बिझनेस. विनोद जो खरा असतो ना तो फार डिफिकल्ट आहे, तो फार कठीण आहे, आणि ते लक्षाकडे होतं. लक्ष एक उत्कृष्ट विनोदी नट होता. नुसता विनोदी नाही, तो एक उत्कृष्ट नट होता. थँक्यू काका. लक्षात ठेवण्यासारखं व्यक्तिमत्व असणारा एक फक्त कलावंतच नाही तर अतिशय प्रेमळ मित्रसुद्धा
नाट्यक्षेत्रातून त्यांनी सुरुवात केली असल्यामुळे त्याला एक विशेष प्रकारचं प्रेम आणि ते असलेलं मी पाहिलेलं आहे. म्हणजे प्रायोगिक रंगभूमीवर सुद्धा जी मंडळी काम करत असतात त्यांना बुकिंग चांगलं झालं नाही तर तो माणूस तिथे उभं राहून नाटक संपल्यानंतर प्रोड्युसरला जवळ बोलवून स्वतःच्या खिशातून 1000-2000 रुपये काढून त्याच्या प्रोड्युसरच्या हातात ठेवायचा की तू काहीतरी प्रयत्न करतोयस तर मी तुझ्याबरोबर आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व. आंब्याच्या सीझनला 1 किंवा 2 आंबे फक्त शूटिंगला घेऊन यायचा नाही तर त्यांनी जर 4 पेटे मागवले असतील तर त्यातली 1 पेटी तो शूटिंगला घेऊन यायचा. आणि त्रिकूट आमचं जे जमलं असं मला आजही लोकांकडनं मला ऐकायला मिळतं की तुमचं ते त्रिकूट म्हणजे सचिन, अशोक, लक्ष आहे आणि त्यांच्याकडनं भरभरून अशी दाद मिळत असते या त्रिकुटाला. तो मनाचा पण खूप दिलदार होता, मोठ्या मनाचा होता. आयत्या घरात घरोबा या चित्रपटाच्या शूटिंगच्या म्हणजे अर्ध शूटिंग झालेलं असताना एक निर्माता म्हणून मला काही प्रॉब्लेम झाले, काही डिफिकल्टी झाल्या. त्या लक्षाला कळल्या आणि तो ताबडतोब माझ्याकडे आला आणि लक्षाने सांगितलं की सचू तू काहीही काळजी करायची नाहीस, हे पिक्चर आपण कंप्लीट करूया, मी तुझ्याबरोबर आहे. त्याचं व्यक्तिमत्वच इतकं जिवंत व्यक्तिमत्व होतं आणि आहे की त्यामुळे तो आजही आम्हाला जिवंतच वाटतो आणि लक्षा हा आमच्या आठवणीत, आमच्या मनात नेहमीच जिवंत राहील. आणि या मंचावरती जी आज लक्षा मामांची ही छान छान व्यंगचित्र चितारलेली आहेत, चित्रकार संजय मेस्त्री यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. जोपर्यंत विनोद असेल तोपर्यंत लक्षा असणारच आहे. अशा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निमित्तानं हे सगळे जमले. खूप छान वाटलं. आपण पुन्हा पुन्हा येत राहा. तुकरटवाडी तुमचीच आहे. या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक आठवण भेट. तर मंडळी तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा. हाच संदेश देत आत्तापुरता घेणारा निरोप. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.